मंडळी, चार चौघामध्ये तोंडाला दुर्गंधी येण्याचे प्रॉब्लेम बऱ्याच लोकांना जाणवत असतात. नेमके हे कशामुळे होत आहेत यावर उपाय काय व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. शेवटपर्यंत पहा. पहिलं कारण आहे ते म्हणजे जिभेवर साठलेला पांढरा थर. ही जी जागा आहे ती मूळ दुर्गंधीची जागा आहे. आपली जीभ स्वच्छ दिसत असली तरी त्यावर मृतपेशी आहेत, काही कण आणि बॅक्टेरिया जमा होतात आणि त्यामुळे दुर्गंधी मोठ्या प्रमाणात येते. हे जे काही जिभेवरती जमा झालेले बॅक्टेरिया आहेत ते सल्फर वायू तयार करतात आणि त्यामुळे हा वास जो आहे तो जास्त तीव्र होतो. यानंतरचं कारण आहे ते म्हणजे दातांच्या फटीमध्ये घाण किंवा अन्नाचे कण जाऊन बसणं. ब्रश किंवा फ्लॉस न केल्यामुळे अशा प्रकारे त्रास निर्माण होतो. अन्नाचे कण हे दातांच्या फटीमध्ये किंवा हिरड्यांमध्ये अडकून बसतात. यावरती बॅक्टेरियाचा सगळा जे काम आहे ते सुरू होतं आणि त्यामुळे जो वास आहे तो निर्माण होतो. त्यानंतर कॅव्हिटीचा सुद्धा प्रॉब्लेम यामुळेच होत असतो. यानंतरचं कारण आहे ते म्हणजे तोंड कोरडं पडणं. मंडळी, काय असतं, लाळ जी आपली आहे ही तोंडाची नैसर्गिक क्लिनिंग एजंट मानली जाते. पाणी कमी प्यायल्यास किंवा झोपल्यावर लाळ जी आहे ती कमी होते. तोंड कोरडं पडल्यामुळे बॅक्टेरियाची संख्या जी आहे ती वाढते आणि त्यामुळे दुर्गंधी येते. यानंतरचं कारण आहे अन्न पदार्थ आणि आहार. कांदा, लसूण किंवा काही मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर त्यातील सल्फरचं घटक रक्तप्रवाहात मिसळतात आणि फुफ्फुसांमधून श्वास बाहेर टाकताना वासाच्या रूपामध्ये बाहेर पडत असतो आणि त्यामुळे सुद्धा दुर्गंधी वाढते. पाचवं कारण आहे ते म्हणजे पोटाचे किंवा सायनसचे आजार. तुम्ही जर तुमची ओरल हायजीन ठेवत नसाल तरी सुद्धा वास येणार आहे. पण काही लोकांमध्ये सायनस इन्फेक्शन, टॉन्सिल्सचे जे स्टोन होतात किंवा ऍसिड रिफ्लेक्स म्हणजे पोटातले ऍसिड वर येतं, पोट साफ नसेल तरी सुद्धा तोंडाला वास येऊ शकतो, दुर्गंधी येऊ शकते. तर ही सगळी कारणं आहेत. तर या सगळ्यावरती उपाय काय आहेत? तर असे 5 उपाय मी पुढे तुम्हाला सांगते. पहिला उपाय ते म्हणजे टंग क्लीनरचा वापर करणं. दिवसातून एकदा ब्रश सोबत टंग क्लीन तुम्ही करू शकता. मागच्या बाजूने पुढच्या बाजूला व्यवस्थित तुम्ही टंग तुमची क्लीन करा. टंग क्लीनर मार्केटमध्ये येतात, त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. जिभेची स्वच्छता ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. यानंतरचा उपाय आहे ते म्हणजे फ्लॉसिंगची सवय लावा. फ्लॉसिंग म्हणजे काय, तर रोज रात्री झोपण्यापूर्वी फ्लॉस वापरून दातांच्या फटीमधले जे अन्नकण आहेत किंवा बॅक्टेरिया आहेत ते काढा. फ्लॉसिंग केल्याशिवाय तुमचा फक्त 50% भाग हा स्वच्छ होत असतो. फ्लॉसिंग म्हणजे पाण्याचा मारा हा तुमच्या दातांच्या मध्ये किंवा काही एका वस्तूनं किंवा काही एका प्रकारच्या फॅक्टरनी तुम्ही तुमच्या दाताच्या मधली जी फट आहे ती क्लीन करू शकता. तर यानंतरचा उपाय आहे ते म्हणजे पुरेसं पाणी प्यायला पाहिजे आणि लाळ त्याद्वारे निर्मित व्हायला पाहिजे. बरेचदा असं मंडळी होत असतं, पुरेसं पाणी प्यायलं नाही तर तोंड कोरडं पडतं, लाळ निर्मिती होत नाही, मग बॅक्टेरिया वाढतो, दुर्गंधी येते. त्यामुळे सतत पाणी पित राहा. दिवसातून जर जमलं तर थोडी पाण्यानं चूळ भरा. यानं सुद्धा तुमचं तोंड आणि जो माउथ ऑर्डरचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊ शकतो. लास्ट बट नॉट द लिस्ट, नैसर्गिक माउथ फ्रेशनर काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. सो जेवण झाल्यानंतर नैसर्गिक माउथ फ्रेशनर म्हणून तुम्ही बडीशेप तर खाऊच शकता. त्या व्यतिरिक्त वेलची किंवा लवंग देखील तुम्ही चगळा. त्यामुळे नैसर्गिक सुगंधित त्यातलं जे तेल आहे ते आपल्या तोंडामध्ये राहतं आणि आपण अर्थातच बऱ्यापैकी आपल्याला छान आणि फ्रेश राहतं. आणि शेवटचा जो उपाय आहे तो म्हणजे जर अगदीच तुम्हाला यानी सुद्धा बरं वाटत नसेल, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम जाणवत असतील तर तज्ञांचा सल्ला घ्यायला विसरू नका. पोटाचे काही विकार असतील किंवा दाताचे काही विकार असतील तर डेंटिस्टकडे जायला आणि योग्य त्या डॉक्टरकडे जायला विसरू नका. सो मंडळी, हे जे काही मी उपाय तुम्हाला सांगितले आहेत ते तुम्ही घरच्या घरी करू शकता. ही बेसिक जी हायजीन आहे ती तुम्ही करू शकता, जेणेकरून तुम्ही चार चौघामध्ये सुद्धा एकदम कॉन्फिडेंटली वावरू शकाल. आणि हो, विशेष म्हणजे तुम्हाला अजिबात कुठल्याही प्रकारे लाजल्यासारखं सुद्धा होणार नाही आणि लोकांना सुद्धा अडचण होणार नाही. त्यामुळे हे उपाय नक्की ट्राय करा. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.